जय शिवराय मित्रांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जर तुम्ही एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो। कारण राज्य शासनाच्या एका नवीन नियमामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे अनुदान आणि सरकारी लाभ कायमचे बंद होणार आहेत। बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। मित्रांनो, राज्य सरकारच्या 20 एप्रिल 2025 च्या GR नुसार आता शेतकऱ्यांना मिळणारे सर्व सरकारी लाभ धोक्यात आले आहेत। मग ती कर्जमाफी योजना असो, कृषी विभागाची कोणतीही योजना असो, पीक विमा असो की हक्काची नुकसान भरपाई। इतकंच काय तर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा आता थांबवले जाऊ शकतात। या सर्वांमागे एकच कारण आहे, ते म्हणजे फार्मर ID। केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक मोहिमेअंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्याला आपला युनिक फार्मर ID बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे। आणि यासाठी प्रशासनाने 30 जून 2026 ही अंतिम तारीख दिली आहे। जर या तारखेपूर्वी तुम्ही तुमचा फार्मर ID तयार केला नाही तर सरकारी योजनेच्या फायद्या विसरावे लागतील, असा थेट इशारा सरकारने दिला आहे। चला पाहूयात राज्यातील आकडेवारी काय सांगते। महाराष्ट्रात एकूण 1,71,00,000 खातेदार शेतकरी आहेत। पण धक्कादायक बाब म्हणजे यापैकी फक्त 1,33,00,000 शेतकऱ्यांनीच आतापर्यंत ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी केली आहे। PM किसान योजनेचा विचार केला तर राज्यात 91,17,000हून अधिक सक्रिय लाभार्थी आहेत। पण त्यातील केवळ 80,00,000 शेतकऱ्यांनीच फार्मर ID काढलाय। म्हणजेच अजूनही तब्बल 11,00,000 शेतकरी या नोंदणीपासून दूर आहेत। याशिवाय लाखो वनपट्टाधारक शेतकऱ्यांपैकी फक्त 8 ते 9,000 शेतकऱ्यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। ही उदासीनता शेतकऱ्यांना खूप महाग पडू शकते, कारण यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही। हा सरकारचा शेवटचा आणि मिरवानीचा इशारा आहे। म्हणूनच मित्रांनो, कोणतीही रिस्क घेऊ नका। जर तुमचा फार्मर ID अजून बनला नसेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने तो स्वतः तयार करू शकता। जर तुम्हाला ते जमत नसेल तर तात्काळ तुमच्या जवळच्या CSC केंद्राला किंवा महा ई-सेवा केंद्राला भेट द्या आणि आपला फार्मर ID जनरेट करून घ्या। फार्मर ID कसा काढायचा यावर आपण आधीच सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही चॅनलवर पाहू शकता। वेळ अजिबात वाया घालवू नका। 30 जूनच्या आत हे काम पूर्ण करा, जेणेकरून तुमचे हक्काचे पैसे आणि अनुदान सुरक्षित राहील। ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। शेती आणि योजनेच्या अशाच नवनवीन बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।